कोर महसूल जो आमचा आहे, ज्यामध्ये जिल्हाधिकारी आणि टीमने जे विषय हाताळायचे असतात ते वेळेत न हाताळल्यामुळं जनतेला खूप पायपीट करावी लागतं. हे विषय वेळेत पूर्ण होण्याकरता आणि आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, जे पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख तिन्ही भूमिकेतनं आमच्या सरकारने तिन्ही भूमिका स्वीकारल्या असल्यामुळं आमचे अजित पवारजी, एकनाथ शिंदेजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात महसूल खात्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये जे बदल आम्हाला घडवून आणायचे आहे आणि शासनाने जनतेबद्दल जाऊन, शेवटी आम्ही जे बसलेलो आहोत विधानसभा सदस्य आणि मंत्री, आमदार, मी पब्लिक सर्वंट आहे, लोकसेवक आहोत आणि आमचे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, कलेक्टर आणि टीम, कमिशनर, पब्लिक सर्वंट आणि गव्हर्नमेंट सर्वंट लोकांची जबाबदारी आहे की ज्या जनतेने आमचं सरकार आणलं त्या जनतेला पूर्ण न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. आणि त्यामुळे साधारण मी महिन्यातून 4 जिल्हे साधारण प्रवास माझा आहे. यामध्ये जे 35 अत्यंत महत्त्वाच्या विषयाला आम्ही हात घालणार आहोत, त्यातला अनेक दिवसापासून 2011च्या पूर्वीपासून जे सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहत असलेले आर्थिक दुर्बल व्यक्ती आहेत, त्यांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे एकही व्यक्ती जालना जिल्ह्यात शिल्लक राहू नये, हा प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी 30 लाख घरं महाराष्ट्राला दिले आहे प्रधानमंत्री आवास योजनेत. त्यातलं जालन्यामध्ये जे आम्ही टार्गेट आता देतो आहे, हे टार्गेट पूर्ण करण्याकरता जे घरकुल मालक आहेत त्यांना घरं मिळाली आहेत, त्यांना जिल्हा परिषदेच्या सीओनी आणि कलेक्टरनी यादी तयार करून त्या प्रत्येक घरकुलांना घरोघरी 5 ब्रास वाळूची ऑफलाईन पास पोचवून देणे आणि त्यांना कुठल्या वाळू घाटावरून ते वाळू घेतील तसं संरक्षण त्यांना देणे, याकरता आमची जबाबदारी आहे की 5 ब्रास वाळू ही घरकुलाला मिळाली पाहिजे. याकरता तहसीलदार, जे नोडल अधिकारी तहसीलदार आहेत, त्यांनी काळजी घ्यायची आहे. त्याकरता काय परिस्थिती आहे याचाही अभ्यास करणे, त्याच्याकरताही नियोजन आम्ही करणार आहोत. वाळू चोरी, अवैध गौण खनिज, जे गौण खनिजाची अवैधपणे जो उपसा सुरू आहे जालना जिल्ह्यात आणि मोठ्या प्रमाणावर टेकडीच्या टेकडी काही लोकांनी ताब्यात घेऊन टाकल्या. एक काँग्रेसच्या महिला अध्यक्षाचं निवेदन होतं की टेकडीच खोदून टाकली. तर असे अवैध जे या ठिकाणी उत्खनन आहे, त्या उत्खननाचा संपूर्ण ड्रोन सर्वेक्षण करणे, म्हणजे जालना मागच्या 15 वर्षापूर्वी कसं होतं MR सॅकवर, आणि आता जालना कसं आहे MR सॅकवरनं करणार आहे. 15 वर्षापूर्वी जालन्याची इमेज टाकणार, त्यावर कुठे कुठे समतल आहे, कुठे टेकडी आहे, पण आता तिथे खोदकाम झालं आहे. तर संपूर्ण ड्रोन सर्वेक्षण आणि महाखनिजच्या माध्यमातून करणार, जेणेकरून किती वाळू उपसल्या गेली, किती मुरुम आणि किती दगड उपसल्या गेलं आणि किती शासनाला रॉयल्टी मिळाली,
हे शासनाला प्रत्येक 15 वर्षाचा आम्ही रिपोर्टिंग करणार आहे, 15 वर्षाचा याचं सर्वेक्षण करणार आहे आणि ज्यांनी अवैध उत्खनन केलं आहे त्याच्याकडनं मग पुढची कारवाई. आणि आता तर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे, यापूर्वी जर अवैध गौण खनिज उपसलं तर एकच कारवाई, महसुली कारवाई किंवा पोलीस कारवाई. आता कलेक्टरला दोन्ही कारवाई करायला लागेल. महसुली कारवाई करायला लागेल म्हणजे दंडाची रक्कम आणि सोबत पोलीस केसही करावी लागेल. दोन्ही कारवाईचा कायदा तयार करण्यात आला. यापूर्वी एकच कायदा होता, कोणतीही महसुली कारवाई करा किंवा पोलीस कारवाई करा. आता दोन्ही कारवाई करणार आणि आता तर तिसरी कारवाई आम्ही आता विचार करतो आहे. माननीय परिवहन मंत्र्याकडे आम्ही पाठवलेलं आहे. एकदा जर व्हेकल अवैध गौण खनिजचं पकडलं 15 दिवस सस्पेंड होणार, दोनदा पकडलं तर 30 दिवस सस्पेंड होणार आणि तिसऱ्यांदा तेच व्हेकल पकडलं गेलं तर कायम सस्पेंड होणार, परवानाच रद्द होणार. याकरता माननीय आमचे प्रताप सरनाईक मंत्री परिवहन यांच्याकडे तसा प्रस्ताव आता विचारत आहे. अवैध वाळू उपसा थांबवण्याकरता वाळू घाटाचा नवीन पॉलिसी जी आहे 8/4/2025 नवीन पॉलिसीप्रमाणे योग्य सर्वेक्षण करायचं आहे. काही तहसीलदारनी, मी एक जिल्ह्यात गेलो होतो, एक तहसीलदारनी एका नदीमध्ये 8 ठिकाणी वाळूघाट दाखवले, 8 वाळूघाट प्रपोज केले, पण 34,000 ब्रासच फक्त त्याची टोटल पाठवली, एवढा तिथे वाळू आहे. नंतर मात्र कळलं की 5 लाख ब्रास वाळू होती, पण टेंडर कमी दाखवायचा आणि वर्षभर त्यांना वाळू माफियांना मदत करायची, अशी भूमिकाही काही ठिकाणी आढळली आहे. जालना तसं होऊ नये. जालन्यामध्ये निविदा ज्या होणार आहे आता 30 सप्टेंबरपूर्वी कलेक्टरला ज्या निविदा करायच्या आहेत रीतीच्या, त्या निविदामध्ये ॲक्युरेट वाळू किती आहे ती आमचा जिओलॉजी सर्वे असेल किंवा MRSAC असेल किंवा जिओ फेन्सिंग असेल, गुगल मॅपिंग असेल, कलेक्टरला प्रत्येक वाळूघाटाचा तहसीलदार किंवा DMO यांनी चुकीचा तर दाखवला नाही ना, याच्या खबरदारी कलेक्टरनी करून घ्यायची. कारण कलेक्टरला आम्ही आता याच्यामध्ये महत्त्वाचा रोल दिला आहे. पहिला ॲडिशनल कलेक्टरकडे होता. त्यामुळे आता वाळूमधली चोरी थांबवणे हे टास्क आणि 30/4च्या वाळू धोरणाप्रमाणे स्थानिक बांधकामांना वाळू मिळणे. एखाद्या ग्रामपंचायतमध्ये वाळूघाट आहे, त्या वाळूघाटातनं पहिल्या वाळूचा अधिकार आहे घरकुलाचा, दुसऱ्या वाळूचा अधिकार आहे त्या गावाच्या बांधकामाचा आणि तिसरा अधिकार आहे त्या गावाच्या स्थानिक जे ग्रामपंचायतीमधले बांधकाम आहे किंवा नगरपालिकेचे बांधकाम आहे, शासकीय बांधकाम त्यांना वाळू उपलब्ध करून देणे 30/4नुसार आणि 8/4नुसार उरलेली वाळू मग मार्केटमध्ये लिलाव करणे, असा 2 भाग आहे. तर आमच्या तहसीलदारनी मोठ्या प्रमाणावर या 30/4चा धोरणाचा अजूनही अवलंब केला नाही आहे. 30/4चा धोरण अजूनही कंप्लीट फॉलो केला नाही, त्याचाही मी आढावा घेणार आहे. महाराष्ट्र सरकारने विचार केला आहे की पुढचा काळ जो आहे विकसित महाराष्ट्राचा, तो नैसर्गिक वाळूवर नसावा, तो MSANDवर असावा, दगडावून तयार केलेली वाळू. आणि ती वाळू तयार करताना ती कुठल्या क्वालिटीची कशी करावी याचा स्पष्टता, याचा SOP आम्ही इश्यू केला आहे. म्हणजे जी MSAND आहे, कृत्रिम वाळू आहे, दगडावर तयार झालेली वाळू, ती कशी या क्वालिटीची केला पाहिजे. उद्या गव्हर्नमेंटचे सर्व बांधकामं पुढच्या 5 वर्षांनी MSANDवर जाणार आहे. पुढच्या 5 वर्षांनी सरकारी सर्व बांधकाम हे नैसर्गिक वाळू होणार नाही, MSAND होणार, म्हणजे कृत्रिम वाळूवर होणार. आम्ही शासनाचा निर्णय आता 50% तर अलाउ केला आहे. 50% बांधकामं आता अलाउ केले आहे. म्हणजे आता 50% ही वापरावी, ती वापरावी 50% नैसर्गिक. पण पुढच्या काळात 100% करणार आहे. कारण NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल
हे धीरे धीरे बंधनं आणत आहेत. नद्या खोदण्यावर, नदीची वाळू काढण्यावर आता बंधनेनं सुरू झाले आहेत. त्यामुळं पुढचा काळ हा कृत्रिम वाळूचा आहे. त्यामुळे एका जिल्ह्यात 50 नवीन क्रेशर आम्ही देणार आहे, ज्यामध्ये उद्योगाच्या सर्व सवलती, इंडस्ट्रीच्या सर्व सवलती आम्ही या एमसॅडला देणार आहे, कृत्रिम वाळूला देणार आहे. ज्या ठिकाणी क्रेशर आहे ज्यांचे अवेलेबल आहे त्यांनासुद्धा एमसॅडचा क्रेशर टाकण्याकरता आम्ही सवलती देणार आहोत. आणि ज्यांनी एमसॅडचा क्रेशर टाकायचा असेल त्यांना 5 एकर जमीन आम्ही देणार, सरकार देणार. सरकार त्याला मॅपिंग करून देणार. त्यांनी जमिनीत जाऊन टेकडी नाही, टेकडीची जमीन देणार नाही, दगडाचं आम्ही जिओ टॅगिंग करून त्याच्यात दगड खोदू जमिनीतला आणि तिथे 5 वर्षांनी तो दगड खोदलेली तलाव आम्ही जलसंधारण म्हणून घेऊ. म्हणजे दगड तयार केलेला, दगड काढल्यानंतर जे काही दगड खान तयार होईल तो जलसंधारणाचा प्रॉपर्टी म्हणून आम्ही यूज करू 5 वर्षानंतर. आणि जे क्रेशर आता सुरू आहे खाजगी मालकीचे, त्यांनासुद्धा एमसॅड क्रेशर करता काही उद्योग धोरणाच्या फॅसिलिटी देऊ. त्यांनी पुढाकार घेतला. आता मला त्यांनी एक निवेदन दिलं आहे की आम्ही 50 क्रेशर टाकायला तयार आहे, तुम्ही आम्हाला सवलती द्या. आम्ही त्यांना सवलती देणार आहे. तर त्यांचाही आम्ही एक विचार करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान हे अभियान प्रत्येक महसुली मंडळात वर्षातनं 4 वेळा घ्यायचं आहे. आणि या अभियानात जे काही आमचे महसुली काम आहे, कोर काम, जसं शालेय विद्यार्थ्यांना आपण आपल्या शासनाने शालेय विद्यार्थ्याला कुठलंही सर्टिफिकेट लागलं, डोमेसाईल असो, कास्ट असो, इन्कम असो, 500 रुपयाचा स्टॅम्प माफ केला. यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याला 1ही रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही. 500 रुपयाचा स्टॅम्प होता तो माफ करून टाकला. आमच्या सरकारने माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारजी यांनी मंत्रिमंडळात मंजुरी दिली आणि आम्ही तो आता स्टॅम्प पेपर काढून टाकला. आता कुठल्याही शैक्षणिक दाखल्याला स्टॅम्प पेपर लागणार नाही आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज अभियान जे आता पुढं राहणार आहे, हे आमचे 2 महत्त्वाचे विषयावर काम करणार आहे. एकही व्यक्ती हा गावातला कुठल्याही योजनेपासून सुटणार नाही याची काळजी घेणे या अभियानात. सुमोटो आमचा अधिकारी जाऊन लोकांच्या घरी जाऊन त्यांचा काम पूर्ण केला पाहिजे असा या भूमिकेत आम्ही आहे. आणि 100% आमच्या भूमी अभिलेख जे 1911-12 ते 1930 इंग्रजाच्या काळात आणि मग एकत्रीकरण आपलं म्हणजे स्वातंत्र्य भारतानंतर एकत्रीकरण जे झालं आहे जमिनीचा. आणि यापूर्वी 11-12 आणि 1930मध्ये आपला मॅपिंग झाला होता जमिनीचा इंग्रजाच्या काळात, जमाबंदी आयुक्तांना आमच्या केला होता तेव्हाच्या. तर त्याचा आम्ही आता रिमॅपिंग करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा पुन्हा मोजून काढणे याची तयारी आम्ही करतो आहे. त्याकरता 2 बाबी करतो आहे. पहिला, गावठाण जे आहे, गावठाणाचा पूर्ण ड्रोन सर्वे करून ॲक्युरेट सनद प्रॉपर्टी कार्ड आम्ही महाराष्ट्राचं वाटप करतो आहे. 60% महाराष्ट्राचं मॅपिंग झालं आहे, 60% गावठाणाचा मॅपिंग झाला आणि 60% घरी आम्ही आमचा स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड पोहोचवला. 40% गाव शिल्लक राहिलेले आहे. तसाच आम्हाला पुरा जालना शहराचा करायचा. या राज्यातलं सर्व शहरं यांची मालमत्ता कार्ड आम्ही देणार आहे. कारण त्यांच्याकडे एखाद्या रजिस्ट्री असेल, रजिस्ट्री म्हणजे मालमत्ता नाही, तो एक व्यवहार आहे. जालना नगरपालिकेचा टॅक्स म्हणजे टॅक्स आहे, ती करपावती आहे. पण मूळ त्याचा जो खरा स्वामित्व काय आहे तर महसुली विभागाने दिलेला प्रॉपर्टी कार्ड तो मेन आहे. तर आम्ही आता विचार करतो आहे की जालना शहर आणि महाराष्ट्राचे सर्व शहर म्हणजे 2.5 कोटी परिवार यांना प्रॉपर्टी कार्ड देऊ. पुढच्या काळात आम्ही विचार करतो आहे की व्हर्टिकल 7-12 म्हणजे एका बिल्डिंगमध्ये जे 15 लोक राहतात किंवा 50 लोक राहतात, जमीन समजा उद्या बावनकुळेंच्या नावाने आहे आणि मालमत्ता उभी झाली आणि आम्ही रजिस्ट्री केली, पण त्यांच्याकडे फक्त रजिस्ट्री आणि टॅक्स आहे,
त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. तर व्हर्टिकल प्रॉपर्टीला सुद्धा प्रॉपर्टी कार्ड दिले. हा सुद्धा विचार महसूल विभाग करताय. महसूल विभाग हाही विचार करते आहे की जालन्यामध्ये समजा ही कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग आहे. आम्ही याचा रेडी रेकनर जेव्हा काढतो, रेडी रेकनर म्हणजे जे आपला रेट काढतो आमचे IGR, तर याचा झोन तयार झाला. जसं इकडे कलेक्टर ऑफिस आहे, तिकडे मोठं हॉटेल आहे, तिकडं एक छोटी वस्ती आहे, तिकडे छोटा घर आहे, असे अलग अलग प्रकारचे लोक झोनमध्ये राहतात. पण आमचा आता सध्या परिस्थिती काय आहे की आमचा IGR किंवा आमचा जो मुद्रांक अधिकारी जो व्हॅल्यू ठरवतो जमिनीची, तो झोन तयार केल्यामुळं जो मेन प्रॉपर्टीचा जो व्हॅल्यू आहे तो सर्व झोनला लावतो. त्यामुळं गरीब माणसालाही रेडी रेकनरचा रेट तो, मिडियम क्लासलाही तो आणि मोठ्या हॉटेलवरला तोच. तर पुढच्या काळामध्ये आम्ही या 5 वर्षाच्या सरकारमध्ये मायक्रो झोनिंग करतो. म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या एरियाचा वेगळा झोन, हॉटेलचा वेगळा झोन, झोपडपट्टीचा वेगळा झोन. त्यामुळं काय होईल की जो व्हॅल्यू झोन आहे ते व्हॅल्यू झोन वेगळा होतील. आणि त्यामुळं रजिस्ट्री करताना मात्र किंवा मालमत्ता विकताना किंवा मालमत्ता घेताना जर मायक्रो झोन असेल तर तेवढ्याच मालमत्तेचा त्याचा झोनचा किंमत लागेल त्याला. तर आज तो गरीब माणूस त्याला विकायचा आहे किंवा घ्यायचा आहे, त्याच्याकडे कुठले पैसे एवढ्या झोनचे, एवढ्या रेटचे. त्यामुळं व्हॅल्यू झोन आम्ही तयार करणार आहे, मायक्रो व्हॅल्यू झोन, त्याच्यावरही काम करणार आहे. आम्ही ठरवलं आहे की पुढच्या 5 वर्षात मीच अध्यक्ष आहे कमिटीचा. मला मुख्यमंत्र्यांनी या कमिटीचा अध्यक्ष केला आहे. 11 आमदारांची समिती आहे, 9 अधिकारी आहेत, सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत. या राज्यातले सर्व सिंगल डॉटेड, डबल डॉटेड, मामलेदार कोर्टाने तयार केलेले रस्ते, 143च्या अधिकारात तहसीलदारांनी तयार केलेले रस्ते, 2 भावाच्या भांडणामध्ये तयार झालेला रस्ता. आता रस्त्याचा हा वाद आहे की रस्ता 4 फूटचा आहे की 5 फूटचा आहे की 3 फूटचा आहे, याच्यावरच वाद चालू आहे. शासनाने हा निर्णय घेतला की कुठलाही रस्ता कमीत कमी 12 फूटचा कमी राहणार नाही. आणि जो रेकॉर्डवर आहे तो कधी 30 फूट आहे, 40 फुटाचा तो आहेच आमचा. पण जो छोटाचा छोटा रस्ता जो असेल तो 12 फुटाचा. याच्याकरता आखणी करणे, अमरावतीने एक चांगला पॅटर्न तयार केला. अमरावतीने गाववाईज, व्हिलेज वाईज, ग्रामपंचायत नाही, व्हिलेज वाईज पूर्ण पांधन रस्त्याचा मॅपिंग केला. कुठला शिवरस्ता कुठून गेला, कोणाच्या शेतातनं गेला, डबल डॉटेड कुठं आहे, सिंगल डॉटेड कुठं आहे, त्याचा मॅपिंग करून गावागावामध्ये मॅप लावला पांधन रस्त्याचा. आणि त्याचा मोठा मॅप तयार करून गावागावामध्ये डिस्प्ले केला शेतकऱ्यांना. आणि त्यावर आता काम चालू झालं. मग त्या रस्त्याला खुला करणे, त्या रस्त्याला 100% आम्ही ठरवलं आहे की बाँड्रीज फिक्स करणे रस्त्याची, शेत रस्त्याची. 12 फुटाचा असेल तर 12 फुटाचा साईड जो आपल्याला करायचा आहे तर दोन्ही साईडला वृक्ष लागवड करायची, 10 कोटी वृक्ष लागवड. म्हणजे उद्या किती मोठी पिढी आली, पुढच्या 5 वर्षाची पिढी आली तरी ती जर झाडं लागले तर बाँड्री फिक्स होऊन जाईल. आणि झाड तोडता येत नाही. जर तुम्ही स्टोन लावला, दगड लावला, दगड काढून फेकून देतात. पण झाड लावला की झाडाला तोडता येत नाही, कारण फॉरेस्टचाही गुन्हा लागतो आणि पोलीस केसही होतो, 2 केस दाखल होतात. त्यामुळं आम्ही आता या राज्याचे जेवढे रस्ते आहेत त्याची बाँड्री ही झाडाने फिक्स करतो आहे, झाडं लावून. त्याकरता आमचं अभियान हे छत्रपती शिवाजी महाराज अभियान आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आम्ही ते झाडं लावायची योजना तयार करू आणि छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानात रस्ते मोकळे करू. साधारण आम्हाला 3 वर्षाचा काळ लागेल पूर्ण रस्त्याचा कंप्लीट शेतकऱ्यांना न्याय देण्याचा. 1 दिवसाचं काम नाही आहे. काही मामलेदार कोर्टाच्या केसेस चालू आहेत, काही अर्धन्यायिक केस चालू आहे वगैरे, याच्यामध्ये आम्ही करतो आहे. पण आम्ही याच कार्यकाळात, देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एकही रस्ता कच्चा राहणार नाही शेतकऱ्याचा, तो पक्का राहील. त्याच्यासाठी 2029 पर्यंत जो 5 वर्षाचा आमचा जो कार्यकाळ आहे, या कार्यकाळात ते आमचा जो आत्ता जे जनतेने बहुमत दिला त्या बहुमताच्या काळात पहिला आम्ही हा टार्गेट केला आहे. हे काम केलं म्हणजे ते रिपीट होणारच आहे, त्याला काही प्रश्न नाही. दुसरा, आमच्याकडे
आमच्या तहसीलदारपासून तर रेव्हन्यू मिनिस्टरपर्यंत माझ्यापर्यंत खूप केस पेंडिंग आहे. लोक चक्रा मारतात. 3 महिन्याच्या आतमध्ये शून्य झाला पाहिजे केस. तहसीलदार तर शून्य झाला पाहिजे. ॲडिशनल कलेक्टर ॲडिशनल कमिशनरकडल्या केसेस ज्या सुरू आहेत 90 दिवसात संपल्या पाहिजे. याचा मी आज आढावा घेऊन जाणार आहे. 90 डेमध्ये केस क्लोज याचाही निर्णय आज करणार आहे. या ठिकाणी जिवंत सातबारा म्हणजे मृत सातबारा आहे. म्हणजे माणूस मरून गेला पुढे वारात चढला नाही असा 1,30,000 सातबारा असा आहे महाराष्ट्रामध्ये. त्याला आम्ही जिवंत सातबारा करतो आहे. त्याच्या एक मोहीम जिवंत सातबारा 1 आणि जिवंत सातबारा 2. सातबाराच्या नोंदी ह्या वर्षानुवर्ष तलाठ्याने घेतल्या नाही. मृत आहे सातबारा. 21 प्रकारच्या नोंदी घेतल्या पाहिजे तहसीलदार तलाठ्याने. कुठल्याही प्रॉपर्टीच्या 21 नोंदी असल्या पाहिजे तलाठ्याकडे. नाही, मला माझं अभियान मांडायचं आहे. तुम्ही बोर झाले असेल तर बंद करून चालले जा. नाही, प्रश्न उत्तर माझं अभियान मांडायला आलो आहे. संपल्यावर तुम्हाला 2 नाही 4 तास बसायला तयार आहे. रात्रभर बसायला तयार आहे. मी रात्रभर बसणार आहे इथे. तुम्ही बसू शकता माझ्या मिटिंगमध्ये. तुम्ही अलाव आहे, तुम्हाला काय ओपन आहे. क्लास 2 फ्री होल्ड. क्लास 2च्या क्लास 1 जमिनी आमचे तहसीलदार थांबून ठेवतात. क्लास 2च्या क्लास 1 जमिनी करणे आम्हाला सरसकट क्लास 2चे क्लास 1 करून द्यायचं आहे. कारण आमच्याकडे तक्रारी आहे की जोपर्यंत माणूस भेटत नाही तोपर्यंत क्लास 1 करायचा नाही जमीन. शासनाची भूमिका फ्री होल्ड करायच्या जमिनी. ज्या जमिनी त्याला लोकांना दिल्या आहेत त्या फ्री होल्ड करायच्या. त्या जमिनीचा आम्ही या ठिकाणी प्रमुख करणार आहे. त्याचे काम करणार आहे. मी आता लवकर वाचतो, त्यांना घाई आहे थोडी. या ठिकाणी काही शर्तभंग झाले आहे. जमिनी सरकारी जमिनी दिल्या त्या शर्तभंग झाल्या आहेत. त्या शर्तभंग त्या ठिकाणी रेग्युलाइज केले पाहिजे. सरकारी जमिनी मोठ्या मोठ्या लोकांनी लाटलेल्या आहे काही, त्याच्या अतिक्रमणं तोडून टाकले पाहिजे. याकरताही मोहीम घेतलेली आहे. जसं मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसाची जमीन मुंबईमध्ये एका बिल्डरनी कब्जा केला. मागच्या महिन्यात मी तोडून टाकला 9 कॉम्प्लेक्स. त्यांच्या वारसदाराची जमीन, बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदाराची जमीन मोकळी करून दिली पूर्ण. तसं मला कळलं आहे की जालन्यामध्ये आमचे अधिकारी ते ITIची जमीन 4 एकर जमीन जी कोणतरी व्यक्ती याच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करतात. तात्काळ महिनाभरात तहसील कलेक्टरनी जमिनीचा कब्जा घ्यायचा आहे आणि ती जमीन ताब्यात घ्यायची आहे. याच्यासाठी काम करणार आहे. काही कागदपत्र वगैरे सर्व आमच्याजवळ. आमचे अधिकारी पाहत नाही, गोष्ट वेगळी आहे. ते जरा त्याचा बंदोबस्त करायला आलो आहे. 4 एकर जमीन ती सरकारचीच आहे. सरकारनेच ताब्यात घेतली पाहिजे. मला माहिती आहे जो राजकीय असेल तो असेल. 4 एकर जमीन जे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात त्यापैकी ती कलेक्टरनी घ्यायची आहे वापस. कलेक्टर त्यामध्ये काम करणार आहे. ॲग्रीस्टॅक महत्त्वाचा विषय आहे. 100% शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे. केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक नोंदणी एक कोड मिळतो. त्या कोडवर शेतकऱ्याला आणल्याशिवाय मी तुम्हाला याच्याकरता पत्रकार साहेब मी तुम्हाला विनंती करतो आहे की थोडा वेळ त्याकडे घेतो आहे. हे जालना जिल्ह्यातला अत्यंत कोर विषय आहे जे मी आलो आहे. आता ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? 100% शेतकरी तुम्ही जर आज पाठवला 100% शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकवर आल्याशिवाय पुढच्या योजना मिळणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला पीक विमा असेल, खत पाहिजे असेल, तुमचा त्या ठिकाणी युरिया पाहिजे असेल, सल्फेट पाहिजे असेल, नुकसान झालं असेल नुकसान भरपाई पाहिजे असेल, विजेच्या बिलाची सबसिडी पाहिजे असेल, ॲग्रीस्टॅकचा क्रमांक घेतल्याशिवाय त्याला आता मिळणार नाही. मला वाटतं आता 84% झाला 1% झाला ॲग्रीस्टॅक. 75%. 75% शेतकरी ॲग्रीस्टॅकवर आला आहे. त्याला क्रमांक मिळाला आहे. तो नंबर, तो कोड नंबर आहे. जसं आपला ATM असतो कार्ड, त्याला त्या कार्डवरच सारा मिळेल. म्हणून 100% 25% शेतकरी तुम्ही शिल्लक आहे. आपल्याला विनंती आहे की आपण जर ही बातमी 100% शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नंबर घ्यावा आणि आपला कार्ड घ्यावा, नोंदणी क्रमांक घ्यावा, जेणेकरून तो सुटणार नाही कुठल्या योजनेत. म्हणून उद्या तो काय
प्रधानमंत्र्यांनी योजना दिली, मुख्यमंत्र्यांनी योजना दिली, त्याला मिळत नाही आहे, ॲग्रीस्टॅकवर नाही आहे. तर संजय गांधीवर आपण DBTवर आपण 100% आणतो आहे. लाडक्या बहिणीचा आपण डायरेक्ट DBT केला आहे, डायरेक्ट पैसे सरकारकडे येतात. तर ॲग्रीस्टॅकशिवाय सरकारी योजना मिळणार नाही. त्यामुळे हे एक महत्त्वाचा विषय महसूल खाता करत आहे. काही विशेष सहाय्य योजनेमधले DBTचे क्रमांक, कारण पहिले संजय गांधी विशेष सहाय्य योजनेमध्ये केंद्राचा राज्याचा पैसा ट्रेझरीत यायचा, तहसीलदारकडे यायचा आणि मग वाटप व्हायचा. आता DBT केला आहे, पण 20% गरीब माणसं फिरत आहेत रस्त्यात, त्याचं DBTच झालं नाही. तर आता मी कलेक्टरला सांगणार आहे की आपला तलाठी घरोघरी पाठवा आणि 100% अंध, अपंग, निराधार, निराश्रित लोकांचा DBT करून द्या आपल्याकडून. ते तहसीलदारला चक्का मारायची गरज नाही, तलाठी गेला पाहिजे, याचाही आम्ही तयारी करतो आहे. आता तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय लोकशाही दिवस हा सुरू केला पाहिजे कलेक्टरनी. लोकशाही दिवसात का आज मला वाईट वाटतं की एवढं मोठं प्रशासन आहे महसूल, 385च्या वर तक्रारी आज माझ्याकडे आल्या आहेत. या तक्रारी कशा आहेत, मी त्याचा अभ्यास केला. सकाळपर्यंत पाहतो, अंबडमध्ये आल्यात, रस्त्यात भेटला, याचा अभ्यास केला. 7/12वर नाव नाही आहे, छोटे छोटे तक्रारी आहे. तर तलाठी जर विचार केला तर 48 तासाच्या तक्रारी संपू शकतात. तहसीलदारने विचार केला तर 2 दिवसात तक्रारी संपू शकतात. कमिशनरने विचार केला तर 1 दिवसात संपू शकते. पण त्या गरीब माणसाला कुठे सुनवाई नाही. त्याच्यामुळं लोकशाही दिनाचं आयोजन विभागीय आयुक्तापासून तर तहसीलदारपर्यंत लोकशाही दिवस पुन्हा सुरू केले पाहिजे आणि लोक अदालती, रस्ते अदालती सुरू केल्या पाहिजे. पुणे कलेक्टरनी चांगला काम केला. त्यांनी 30,000 केसेस सुरू होत्या, त्याच्यापैकी त्यांनी लोक अदालत लावला. इकडला पार्टी, तिकडला पार्टी, त्यांचा वकील, यांचा वकील बसवला. 11,000 केसेस लोक अदालत संपवल्या. तर विभागीय आयुक्त संभाजीनगरने पुढचे एका दिवशी होणार नाही, पुढचे 3 महिने या पूर्ण मराठवाड्यात लोक अदालत या ठिकाणी करायच्या. आणि जेवढ्या केसेस सुरू आहे, भावाभावाच्या, भाऊकीचे आहेत, आजूबाजूच्या आहेत, सर्वांना बोलवून, समोर बोलवून, या दोन्ही समोर त्या ठिकाणी लोक अदालत लावून त्या ठिकाणी केसेसचा निपटारा करायचा. मला विश्वास आहे की जर विभागीय आयुक्तांना पुढाकार घेतला, 15,000 केस लोक अदालतमध्ये संपवून देईल. तर लोक अदालत लावला पाहिजे, याचाही आमचा आग्रह आहे. या ठिकाणी जसं आता आम्ही हा महसुली सप्ताह केला, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत महसुली सप्ताह होता. आज समारोप केला मी. आता पुढच्या काळामध्ये 4 किंवा 5 विषयाला धरून, महत्त्वाच्या विषयाला धरून, माननीय राष्ट्रनेते नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आहे 17 सप्टेंबर आणि महात्मा गांधीजी यांचा जन्मजयंती आहे 2 ऑक्टोबर. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आम्ही असा अभियान डिझाईन करतो आहे, ज्या अभियानामध्ये आमच्या कमिशनर ते तलाठीपर्यंत सर्व अधिकारी ग्राउंडवर राहतील, फील्डवर राहतील, कार्यालयात नाही राहणार. असा अभियान, ज्यातनं ज्या आता 385 तक्रारी आल्या. मला असा दिवस पाहिजे आहे जालन्यामध्ये की जेव्हा मी पुढच्या वेळी जालन्यामध्ये येईल, मी किती इथे येऊन बसलो DPC हॉलमध्ये की तक्रारी आणा. एकही माणूस मला भेटायला नको यायला पाहिजे. तो दिवस आला पाहिजे जालन्यामध्ये. याच्याकरता आम्हाला काम करायचं. तो दिवस आणण्याकरता आमचं सरकार काम करायचा विचार करत आहे. एकही व्यक्ती महसूल मंत्र्याला भेटला नाही असा दिवस. हां, वरच्या कामाकरता ठीक आहे, गव्हर्नमेंट, मुख्यमंत्र्याकडे काम आहे, त्यांना मंत्रालयात काम आहे, पण तहसीलदारनी अडवला आहे, कलेक्टरनी अडवला आहे, कमिशनरनी इकडे अडला आहे, असा कुठलाही कागद नको आहे मला. असा डिझाईन आम्ही करतो आहे, त्याचंही काम करतो आहे. या ठिकाणी मी आधीच सांगितलं की अनेक वर्षापासून भूसंपादन जमिनी झाल्या, रस्त्याकरता झाल्या, कार्यालयाकरता जमिनी घेतल्या लोकांच्या, पण कमी जास्त पत्रक नाही केला. म्हणजे 7/12 अजूनही जी जमीन गव्हर्नमेंटने घेतली 7/12वर त्या शेतकऱ्याच्या नावाने आहे, कमी जास्त पत्रक केलाच नाही. त्याच्यामुळं 7/12वर शेतकऱ्याची गव्हर्नमेंट लँड आहे, पण शेतकऱ्याच्या नावावरच जुनी आहे ती. एक मोहीम तयार करून कमी जास्त पत्रक जो आहे, जर समृद्धीमध्ये गेला असेल, जर कॅनलमध्ये गेला असेल, कुठल्याही रस्त्यात जमीन गेली असेल, तेवढी जमीन 7/12वरनं कमी केली पाहिजे शेतकऱ्यांच्या. नाही तर शेतकरी तर पूर्ण विकून टाकतो आणि मग मोजणीच्या वेळी जमीन दिसत नाही कुठे गेली म्हणून. त्यामुळं ॲक्युरेट म्हणजे हा आपल्याला असा काळ आणायचा आहे की आधी मोजणी, म्हणजे उद्या जर तुम्ही एखादी जमीन घ्यायचा विचार केला कोणी तुमच्यापैकी, तर आधी मोजणी, मग खरेदी खत, मग फेरफार.
मोजणी, खरेदी खत, मग फेरफार. आता उलटा होते. आता खरेदी खत पहिले, मग मोजणीमध्ये जमीन दिसत नाही आणि मग फेरफार घेताना त्याच्यापेक्षाही वाईट काम आहे. राज्य आपल्या आता आपलं असं करायचं आहे, उलटं करायचं आहे. आणि मोजणीची जी वेळ आहे ती वेळ महिन्याभराच्या आत करायची. त्याकरता आम्ही 10-15 एजन्सी, प्रायव्हेट एजन्सी आता आणतो आहे. म्हणजे आता आमचं जे लोक आहेत भूमी अभिलेखवाले, त्यांच्याकडे येऊ शकत नाही. त्यामुळे एका भूमी अभिलेखकडे 10 एजन्सी देतो आहे. कुठली एजन्सी निवडून तुम्हाला जमीन मोजता येईल तो तातडीने त्या ठिकाणी स्टॅम्पिंग करेल आणि त्या ठिकाणी आपल्याला हे करता येईल. या ठिकाणी शेवटचं तुकडेबंदीचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. तुकडेबंदी म्हणजे ज्या गरीब माणसांनी 1000 फुटाचा 1500 फुटाचा प्लॉट घेतला, MRTPचे बंधन आहेत, रिंजन प्लॅनचे बंधन आहेत. तुकडेबंदी कायदा लागू असल्यामुळे त्यांची जमीन म्हणजे नोट करारनामा झाला, काही रजिस्ट्री होऊन गेली, पण 7/12 होत नाही. आता तुकडेबंदी कायदा असल्यामुळे त्याला कधीच 7/12 मिळणार नाही त्या जमिनीचा, किंवा स्वामित्व मिळणार नाही. तुकडेबंदी कायदा आम्ही हटवलेला आहे. शहरी भागाच्या 100 मीटर 200 मीटर त्याची सीमा ठरणार आहे. एक SOP आम्ही काढणार आहे कशा प्रकारे तुकडेबंदी क्लिअर करायची. आत्तापर्यंत जे काही अनधिकृत झालं आहे ते अधिकृत करून देणे, पण यानंतर मात्र अनधिकृत होणार नाही. याच्याकरता SOP जे येत आहे आमची, त्याची SOP आम्ही आमदार साहेबांना देणार आहे. त्यांच्या मतदारसंघात तेही काम करतील. तुकडेबंदी कायदा निरस्त करणे हे अत्यंत महत्त्वाचं होतं, तो आम्ही केला. पण त्याच्यामध्ये SOP नुसार आता पुढे कायदेशीर आम्ही करणार आहोत. शेवटचं राहिलं आहे की आता आमचा एक फेस ॲप आहे. केंद्र सरकारने फ्रंटलाईन वर्करला फेस ॲप दिला आहे. फेस ॲप म्हणजे काय आहे, तुमचा जो मोबाईल आहे, तुम्हाला जे कार्यक्षेत्र म्हणजे तलाठी ज्या एरियाचा आहे त्या एरियात तो तिथे जाऊनच आपली मोबाईलवर आपला तो फेस ॲप काढून त्याला आपली रजिस्ट्री त्याची एंट्री करावी लागेल. प्रेझेंटली तहसीलदारला आपल्या कार्यालयातून करावं लागेल, कलेक्टरला आपल्या कार्यालयातून करावं लागेल. आमचा म्हणजे प्रधान सचिवापासून तर तलाठ्यापर्यंत सर्वांना आम्ही फेस ॲपवर आणतो आहे. यानंतर जर फेस ॲपवर त्याचा नोंदणी झाला नाही त्या दिवशी, म्हणजे कार्यालयात आल्याबरोबर फेस ॲप उघडून आपला फेस रजिस्टर करून प्रेझेंटली लावली नाही, त्या दिवशी तो ॲब्सेंट दिसेल. आणि आम्ही डॅशबोर्ड आणतो आहे. त्या दिवशी त्यांनी काय काम केलं त्या डॅशबोर्डवर टाकावं लागेल. म्हणजे मला महसूल मंत्री म्हणून मुंबईतून बघता येईल की जालन्याच्या या तलाठीने आज कोणतं काम केलं, डॅशबोर्डवरही बघता येईल. तो डॅशबोर्ड आम्ही लागू करतो आहे. आणि फेस ॲप लागू करतो आहे जेणेकरून तलाठी आपल्या नोकरीवर आहे की नाही, ज्या दिवशी तो फेस ॲपवर दिसेल त्या दिवशी तो आहे ना तो ॲब्सेंट आहे. आणि फेस ॲपचा जो प्रेझेंटी आहे तो त्याच्या एरियात जाऊन घेऊ शकेल, कारण त्याला जिओ फेन्सिंग आहे. तो घरी बसून तिथे अशी हजेरी लावू शकणार नाही. म्हणजे मी घरी बसलो आणि मी हजेरी लावतो आपल्या हलक्यावरनं साध्यावरनं, तर होणार नाही. तर फेस ॲप आम्ही लावतो आहे आमच्या खात्यामध्ये, हे आम्ही करतो आहे. अत्यंत महत्त्वाचं जे अजून काही गोष्टी आता काही ठीक आहे नंतर बोली. साहेब तुम्हाला खूप वेळ झाला आहे, मलाही तुमची माफी मागायची आहे उशीर झाल्यामुळं. खरं तर आम्ही जो महत्त्वाचा विषय आहे महसूल, हा महसूल खातं हे 14 कोटी जनतेच्या प्रत्येक घराशी संबंधित आहे. कारण ही प्रॉपर्टी आहे. कारण सरकारची पहिली जबाबदारी काय आहे, कुठल्याही सरकारची, जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, म्हणजे पोलिसांनी जनतेला सुरक्षित ठेवणे. आणि दुसरी सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे जनतेची मालमत्ता ही त्यांचं मालमत्तेचं जतन करणे. हे खातं महसूल खातं आहे. जनतेच्या जीवाचं रक्षण करणे आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे, या 2 जबाबदाऱ्या सरकारच्या आहेत. एककडे गृह खातं आमचं काम करतं जनतेच्या जीवाचं रक्षण करण्याचं, आणि मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम करतं महसूल खातं. या खात्यामध्ये जर आम्ही बदल घडवला तर या ठिकाणी खूप काम करण्याचा स्कोप आहे. खूप लोक याची परेशान आहेत. आणि याच्यामध्ये कोर नेट महसूल जो आहे तो नेमका मागे पडलेला आहे. आमच्या कलेक्टरकडे अलग अलग कामं लागले आहेत, कमिशनरकडे अलग अलग कामं लागले आहेत. पण जोपर्यंत हा कोर महसूल आहे तो दुरुस्त होत नाही तोपर्यंत खरा महाराष्ट्र जो आपल्याला पाहिजे आहे तो पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की आमचा शासनाचा विचार आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये या महसूल खात्याला जे काही लोकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करू. सर तुम्ही अजेंडा मांडला, खूप सुंदर मांडला, पण हे सगळं इम्प्लिमेंट करायला सत्यात उतरण्यासाठी तहसीलमध्ये कर्मचारी आहेत का?
एक एक कर्मचाऱ्याकडे 5-5 टेबल 6-6 टेबल आहे, तर कर्मचारी काम करेल का अजेंडे पाळेल? हा अजेंडा नाही, हा त्याचं कामच आहे. ज्या दिवशी तो नोकरीवर लागला ना, पण समजून घ्या, एवढ्या कल्पना मांडल्या आहेत. कल्पना नाही आहे या, त्याचं कामच आहे, संकल्पना नाही आहे. हे मी महसूल कायदा वाचून दाखवला आहे. हा ज्या दिवशी तो नोकरी इम्प्लिमेंट करायला ते कर्मचारी आहेत का? 100% आता आपण AI टेक्नॉलॉजी जी आणली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि आपण जे आधुनिकीकरण स्वीकारलं आहे, त्या आधुनिकीकरणामध्ये आपण हे सारं करू शकतो, फक्त करण्याची मानसिकता पाहिजे आहे. एक एक तलाठ्याकडे 5-5 6-6 सदस्याचे काम आहे. चालतं. काय करणार? एक महसूल मंत्री जर राज्य सांभाळतं, एक 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 महसूल मंत्री 2 जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतं, नागपूर आणि अमरावती. एक तलाठी 4 साथी सांभाळू शकत नाही. तुम्ही पदभरतीचे काय करणार? पदभरती करणारच, पदभरती कधी होणार ते? बऱ्यापैकी पदभरती झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्याला एवढं छोटं काम दिलं आहे कर्मचाऱ्यांना, काम करायची मानसिकता असेल ना, तर कोणतंही काम कठीण नाही आहे. एक तहसीलदारला एक तहसील सांभाळायची आहे. आणि असं या देशामध्ये आपल्या प्रशासनिक व्यवस्था आहे की देश सांभाळू शकतो, अशा टेक्नॉलॉजी आहे. आणि त्यामुळं मी हे जे कल्पना म्हटलं, हे मूळ काम आहे महसूलचं, जे करत नाही आहे, त्याच्यासाठी करत आलो आहे. हे काही आता कमिशनरला विचारा, हे काम कोणाचं आहे? यांचंच काम आहे. यांना आठवण करून द्यायला आलो आहे मी, तुम्ही हे करत नाही म्हणून. याच्यामुळं आपलं खरं अडलेलं आहे. शासनाचे म्हणजे तलाठ्यांनी किंवा ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी एकूण लॉग इन ID अधिकाऱ्यांचा वापर केला आणि 35 कोटी रुपयांचं शासकीय अनुदान हे परस्पर लाटलं. त्यावर गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये पण आमच्या सर्व आमदारांनी उपस्थित केले, विशेष करून पूजे साहेब असतील, बोरकर साहेब असतील, लोणीकर असतील, सगळ्यांनीच. पण त्याच्यात अद्याप गुन्हे दाखल झालेले नाही आहेत. आणि त्या ज्यांनी हे पैसे घेतले त्यांच्याकडून रिकव्हरीचं काय? सगळ्यांनी मालमत्ता घेतल्या, गाड्या घेतल्या, घोडे घेतले. मी आज 100 कोटीपर्यंत गेलेली सर. मी आता हे जे आणि अजून बाकीचे तालुके अजून बाकीचे आणि फक्त तलाठी निलंबित झाले, फक्त तलाठी निलंबित झाले, बाकी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना निलंबित नाही, त्यांनाही वाचवण्याचे प्रयत्न चालू. नाही, अधीक्षक कृषी अधिकारी तर 6-6 महिने ऑफिसला येतच नाही. डायरेक्ट सांगतात अर्ध्या अधिकारी तो उपस्थित नसतात. रेल्वे आली वेळेवर तर कार्यालय वेळेवर चालतं. जालन्याचं सिटी सर्व ऑफिस हे संशोधनाचा विषय आणि 1999 पासून जालना भूखंड घोटाळा गाजतोय. त्याचं फाटक कमिशननी चौकशा केल्या, तो फाटक कमिशनचा अहवाल आता इथून निघून गेलेल्या कलेक्टरनी नाकारला. आमच्या आमदार कोतकरने याच्यात LAQ केला होता. जालन्यामध्ये 3 सर्वे नंबरच वाढवले. 1384 एकर जमिनीचे घोटाळे आणि एकूण जालना शहरामध्ये असे लाखो घोटाळे. 5000 PR कार्ड बोगस निघाले नाही तर कोणावर कारवाई झालेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही जी अपेक्षा करताय, मी तेच सांगतो तुम्हाला की हे सर्व तपासण्याकरताच मी 3 तास बसणार आहे. आता आलो त्याकरता आहे की जे विधान परिषदेमध्ये, विधानसभेत आमच्या आमदार साहेबांनी, खोतकरजींनी, नारायणनी, सर्वांनी जे मी त्यांना विधानमंडळात आश्वासन दिलं, त्या आश्वासनाचं जसं आता तलाठ्यांनी केलेला भ्रष्टाचार, कृषी अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, यावर गुन्हे का दाखल झाले नाही, यावरचं शेवटी अहवाल यायचा होता, लास्ट अहवाल मला जे विधिमंडळात आला. या सर्व विषयावरच मी काम करून चाललो आहे. 3 तास आता मी याच्यात बसणार आहे पुन्हा. परवाने मागितले. वाळू चोरी पकडण्यासाठी अधिकृत तुमच्या तहसीलदारांनी, तुमच्या डेप्युटी कलेक्टरनी बंदुकांची परवाने द्या आम्हाला अशी मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे, तुमच्याकडे. आणि त्यांना काय संरक्षण देणार? कारण अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला झालाय. सगळ्या तलाठ्यांना मारण्यात येतं, तहसीलदारांवर हल्ले होतात वाळू चोरांचे. मी तुम्हाला एक सांगतो, कुठलीही वाळूची चोरी पकडताना, कुठल्याही अवैध पकडताना स्पॉटिंग करावं लागतं. पोलिसांनी सगळे जे वाळू चोर आहेत ना, पोलिसांनी आणि पदाधिकारी आहेत. पोलिसांनी आणि आमच्या महसूल अधिकाऱ्यांनी जॉईंट टीम करून करावं लागतं. आणि जॉईंट टीम करून बाय प्लॅनिंग त्या ठिकाणी करून घ्यावं लागतं. पण आता आमचे महसूल अधिकारी आता
आमचा सगळा ते पोलीस सोबत असताना राजकारणाचा पोलीस सोबत असताना हल्ले झालेले पूर्ण राजकारणी म्हणू नका. माझ्याकडे 95% चोरी बंद आहे वाळूची. आम्ही हद्दपार केले. परतूरच्या तहसीलदारवर हल्ला झाला. ते चारही लोक राजकीय होते पण हद्दपार झाले. अरे एकच जण विचारा ना तुम्ही. सगळेच विचारू राहिले परतूरच्या. खड्ड्यातून जातो आणि तहसीलदारांची जीप असते त्यांना तो हायवा सापडत नाही. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार जालना तालुक्याचं किंवा जिल्ह्यात? प्रत्येक पोलीस ठाण्यानं हप्ते फिक्स केलेत वाळूवाल्यांचे. प्रत्येक पोलीस ठाणे इतकी मजुरी वाढली. तहसीलदारांनी गाडी तुमचं संपल्यावर मी बोलतो. जालना शहराला एक रोड आहे. त्या वाळूच्या बाजूला डीपी रोड आहे. आणि तो डीपी रोड काय? एक प्रश्न हेच झाला रेतीचा. याचं उत्तर होऊन म्हणून तुम्ही बोला चालूच आहे. मी आता सांगितलं की म्हणूनच मी शासन निर्णय केला आहे. आता पोलीस आणि महसूल अधिकारी जॉईंटली दोघंही तेवढेच जबाबदार राहतील जेवढा पहिले महसूल अधिकारी. म्हणून मी आधीच सांगितलं की आमच्या अधिकाऱ्यांनी जे त्यांना छुपं संरक्षण दिलं आहे. कुठल्याही वाळू माफियाची हिंमत नाही आहे आमच्या तहसीलदार किंवा आमच्या पोलिसांच्या अधिकाऱ्याला हात लावायची जोपर्यंत त्यांच्यासोबत काही साठवलोटं राहत नाही. मला जोपर्यंत मी तुम्हाला हिमतीने सांगतो की ज्या अधिकाऱ्याचं कुठलंही साठवलोटं कुणाची नसेल त्या अधिकाऱ्यावर कुठलीही गाडी चढवायची किंवा गाडीवर फायरिंग करायची किंवा त्याला अटॅक करायची हिंमत होत नाही. ज्या दिवशी त्याच्याशी साठलोटं असेल आणि काही थोडं बिघडलं यांच्या दोघांमध्ये तरच त्याची हिंमत होते किंवा त्याची हिंमत होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ती तपासणार आहे. आणि मी आता तर म्हणजे बडतर्फी पण जाणार आहे. एखाद्या वेळी मला एखाद्या तहसीलदार किंवा एखाद्या एजंटला बडतर्फ जरी करावं लागलं तरी ती कारवाई मी करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. मी 2 तहसीलदारला यापूर्वी बडतर्फच करून टाकला आहे. नोकरीतूनच काढून टाकला आहे. आता पुष्कळ प्रकरण येतील 3 तासामध्ये माझ्यासमोर. तुम्हाला एक रिपोर्ट देऊ. नाही मी तुम्हाला त्याचा डेटा पाठवून देतो काय काय झालं बैठकीत किंवा मी तुम्हाला काही माहिती उद्या नक्की काय झालं. मी फार पारदर्शी आहे. काही मला काही लपवायची काही गरज नाही. आणि हे जे विषय मी तुम्हाला सांगितले ना हे विषय नवीन नाही आहे. या विषयाला हात घातला नाही आमच्या प्रशासनाने म्हणून लोक वनवन फिरत आहेत. म्हणून हे अभियान लावावं लागतं आहे. म्हणून हे सांगायला लागतं आहे की अर्धन्यायिक केस 3 महिन्यात निपटलेच पाहिजे. अधिकारच आहे. हे जे मी सांगतो आहे ना हे कोर नेटवर्क कोर महसूल आहे ज्यांच्याकरता यांची अपॉइंटमेंट आहे कमिशनरची कलेक्टरची भरकटलेले आहेत त्या विषयापासून. म्हणून सांगायला आलो की या मूळ जो माणूस आहे ज्याचं स्वामित्व आपल्याला द्यायचं आहे मालमत्तेची जतन करायचं आहे ती जबाबदारी यांनी स्वीकारली आहे. नोकरी घेताना कोणी IAS किंवा कोणी डेप्टी कलेक्टर तहसीलदार जेव्हा जबाबदारी घेतो तेव्हा ह्याच मेन विषयासाठीच काम करायला ती जबाबदारी स्वीकारली आहे. जबाबदारी पूर्ण केली नाही म्हणून ते यावं लागलं महसूल मंत्र्यांना. याची गरज काय? जर समजा शासकीय ठेक्याची लिलावच होत असतील तर बांधकाम परमिशन टाकली जाते. बांधकाम परमिशन देऊन अवैध वाळूला खतपाणी होत आहे. म्हणूनच आता 8/4चे नवीन धोरण आहे वाळूचं. कलेक्टरनी प्रत्येक वाळूघाट स्वतः मेजरमेंट करायचं आहे आणि 30 तारखेपर्यंत वाळू उत्खनन बंद आहे आता. कारण NGTचा नियम आहे की 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला वाळू खोदता येत नाही. तो तर इतका मोठा गुन्हा आहे आता जर वाळू खोदत असेल कोणी तर 30 सप्टेंबरपर्यंत NGTचा नियम आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल की तुम्हाला वाळूला हात लावता येत नाही. जे साठा केला असेल तुम्ही त्या साठ्याला तुम्ही भरून आणू शकता. पण आता जे 8/4चं मी जे सांगणार तुम्हाला धोरण आहे त्यानुसार कलेक्टरना 30 सप्टेंबरपर्यंत सर्व वाळूघाटाचे लिलाव करायचे आहे. जिथे वाळूघाटाचे लिलाव
होऊ शकत नाही 5 एकरच्या, ती वाळू स्थानिक वापराकरता द्यायची आहे 3-4 धोरणाप्रमाणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणून सांगितलं की पुढच्या 3 वर्षामध्ये मी तुम्हाला आज लिहून देतो, पुढच्या 3 वर्षांनी तुम्ही कधी प्रश्न विचारणे मला वाळूबद्दल. इतका आपण वाळू आणणार आहे मार्केटमध्ये की वाळूवाले रस्त्याने फिरतील वाळू घ्या तरी कोणी विचारणार नाही. वाळू ठेका बंद असताना बांधकाम परमिशन का दिली जाते? त्याचं कारण काय नाही? कारण वाळूच अवेलेबल असेल तर बांधकाम परमिशन का नाही, बांधकामाचा परमिशन का दिलं जाते हा विषय आता वेगवेगळ्या संस्थांचा आहे, त्यांचे अधिकार आहे. नगरपालिकेचे अधिकार नगरपालिकेला, ग्रामपंचायती ग्रामपंचायतचा. पण आता आम्ही तोही विचार करतो आहे की जी ग्रामपंचायतनी किंवा आमच्या नवीन जे महाखनिजेत आहे त्यामध्ये एखादी इमारत बांधायची असेल, त्याच्यामध्ये जे गौण खनिज तुम्ही वापरणार असेल त्याची रॉयल्टी त्याची बिलातूनच कापून घ्यायची, हाही त्या ठिकाणी विचार आम्ही करतो. म्हणजे चोरी थांबेल. म्हणजे हे बिल्डिंग बांधताना एवढी वाळू लागणार आहे, एवढी गिट्टी लागणार आहे, एवढी बोल्डर लागणार आहे, एवढं मटेरियल लागणार आहे, त्याची रॉयल्टी आधीच त्या ठिकाणी आपण जमा करून घ्यायची सँक्शन देण्यापूर्वी. त्याही विचारात सरकार आहे. पण ते थोडा वेळ आहे. मी तुम्हाला एक थोडा काळ मागतो आहे, हे काळात हे दुरुस्त होईल सर. कोणाकडे आहे हा विषय? तुमच्या कलेक्टर पाहता, कोण पाहता? कलेक्टर बदलले आता यांचं. तुम्ही आता 7 दिवस झाले कलेक्टर आले, ओनली 7 डेज. नाही म्हणूनच मी जाण्याच्या पूर्वी काही करून जाईलच, तुम्ही काळजी नको करा. सर, जानेवारीमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा किरीट सोमय्याजी आले होते, त्यांनी उघडकीस आणला. नंतर परत 4 महिन्यांनी येऊन त्यांनी फॉलोअप घेतला. आता त्या गोष्टीला 8 महिने झाले. त्यांनी असे सांगितले होते की बावनकुळे साहेब दर 15 दिवसाला त्याचा फॉलोअप घेणार आहे. 8 महिने 15 ऑगस्टपर्यंत या राज्यातले सर्व दाखले रद्द करून बोगस दाखले आम्ही तुम्हाला रिपोर्ट देणार आहे. या राज्यातले 2 दिवसांपूर्वी आरडी सरांना बोलले, पण अजून ते कामच पूर्ण झालेलं नाही. 15 ऑगस्टपर्यंत आम्ही वेळ दिली आहे. 15 ऑगस्टला संध्याकाळी माझ्यात CS आणि मी आणि आमचे सर्व कलेक्टरचा VC झाला. 15 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत आम्हाला पूर्ण जेवढे बोगस प्रमाणपत्र बांगलादेशी लोकांना दिले आहे ते मागून संपूर्ण रद्द करून आमच्याकडे रिपोर्ट येणार आहे. आता 46,000चा रिपोर्ट आला आहे. 48 तासाच्या आतमध्ये शैक्षणिक दाखला द्यायचा आहे. आणि अंबडमध्ये किती दिवस झाले? 27/7 म्हणजे आज 8 तारीख आहे. 11 दिवस आता त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं, कास्ट सर्टिफिकेटमुळे त्याचं ऍडमिशन होत नाही. हे तर 48 तासात द्यावी लागतं. मग हे 48 दिलं नाही ना त्या ADM न तुमच्या अंबडच्या. काय कारवाई करणार? सिटी सगळं 5-5 वर्ष PR काढत नाही. अंबड ADM काय कारवाई करणार? तक्रार केली आहे तर मी तक्रारीवर दखल घेतो ना. तुम्ही मला प्रेसमध्ये तक्रार केली, दखल घेतो. विद्यार्थी कुठे करणार साहेब? विद्यार्थ्यांनी तुम्ही केलेली आहे ते मी तुम्हाला सांगितलं ना. मी तिथं आता SDM नवीन 5 दिवस झाले. हे 27 पेंडिंग आहे साहेब. काय SDM नवीन येईल आत्ता आलं ना, आत्ता आलं SDM. असं आहे, त्याच्यामध्ये मूल्यांकन वाढवण्याचा विषय जो आहे तो रेडी रेकनर आणि तिथल्या खरेदी खताच्या आधारावर ठरतो. असं जर मूल्यांकन वाढवून द्यायला लागलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण एक प्रकारचा असे पूर्व उदाहरणं खूप तयार होते. त्याचा वेगळा विचार करावा लागेल तेवढ्या विषयाचा की बाबा ज्या भागातून तो समृद्धी गेला तिथला रेट का ठरतो आपण. रेडी रेकनर मी सांगितलं, रेडी रेकनरच्या रेटवर 5 पट देतो आपण. तिथल्या रजिस्ट्री एखादी खरेदी करत असेल त्याच्या 5% देतो. तिथल्या लोकांना तिथे काही रेडी रेकनरचा रेट मान्य नाही, तिथले खरेदी खत तिथं नाही आहे. त्यामुळं त्या लोकांना जो कमी रेट मिळाला तो रेट कुठल्या डॉक्युमेंटवरनं त्यांना वाढून द्यावा याच्याकरता जे डॉक्युमेंट लागतं सरकारला. सरकार कधी चालताना असं चालतं की तिथल्या काय आधार असतं, त्या भागातल्या एखादी खरेदी खत झाला आहे जुन्या त्या 1-2 वर्षात ते काय रेट झाला आहे, एखादा त्या भागातला जो आमचा जो विभाग आहे स्टॅम्प मुद्रांक त्या विभागातला रेट काय, त्या रेटच्या 5 पट त्या लोकांना तो रेट मान्य नाही, कारण त्याचा खरेदी खतचा रेट कमी आहे किंवा त्याचा मुद्रांक शुल्काचा रेट कमी आहे म्हणून त्यांना 5 पट रक्कम देऊनही त्यांना मान्य नाही. म्हणून ते आंदोलन चालू आहे. त्यांची मागणी अशी आहे की याचा ज्या मागील काळामध्ये कोरोना काळामध्ये तिकडे रजिस्टर झालेले आहे
एक्झॅक्टली तेच सांगतो तुम्हाला मी. पण भूसंपादन जो नियम आहे देशाचा, लार ॲक्ट आहे, लार ॲक्टच्या बाहेर कोण कलेक्टर सही करणार आहे? मी जर उद्या कलेक्टरला म्हटलं यांना की तुम्ही या कागदावर सही करून द्या, कधीच करणार नाही. यांना कायदा भूसंपादन अधिनियम पाळावा लागतो. तर त्याच्यात टेक्निकल फॉल्ट नाही, हा लार ॲक्टप्रमाणे नियम आहे. भूसंपादन नियमाने होते. भूसंपादनात तुम्हाला दोनच गोष्टी वाहत आहेत. एक तर खरेदी खत आहे का त्या भागात एखादं एक जर रजिस्ट्री भेटली पूर्ण एरियात ज्या रेटची सर्वात हाय रेटची, ती हाय रेटची रजिस्ट्री यांनी पकडायची आहे. किंवा त्या भागातला सर्वात जास्त रेडी रेकनर जो असेल मुद्रांक रेट आमच्या मुद्रांक अधिकाऱ्यांनी काढला, तो सर्वात जास्त कुठला आहे का, तो आधार असतो. दुसरा आधार भूमी संपादनाला नाही आहे. आणि त्यामुळं तिथे ते अडलेलं आहे. पण त्या केसमध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलत असून खूपच त्या ठिकाणी काय अडचणी तयार झाल्या आहे खरेदी खत करण्यात किंवा नाही जात तिथे, तर काही त्याच्यामध्ये वेगळा विचार करावा लागेल. नाही, त्याच्यामध्ये राजकीय भूमिका अशी आहे की जालन्याचे माजी आमदार जे आता काँग्रेसमधून भाजपमध्ये आले, तुमची आणि शिवसेना शिंदे गटाची युती जरी राज्यात असली तरी इथं ती युती नाही. त्यामुळं शिवसेना उभाट आपलं शिंदे गटाचे आमदार खोतकर आणि तुमचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या राजकीय नाही काही संबंध नाही. मी मी या भूसंपादन केसचा या राजकीय वॉरशी कोल्ड वॉर असो की हॉट वॉर असो काही संबंध नाही, काही संबंध नाही. हे केस मला माहिती आहे पूर्ण म्हणून सांगतो. जालना तहसील कार्यालयामध्ये जे आपण आता सांगितलेले की वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याचं काम चालू आहे, परंतु आताच मोठा एक प्रकार उघडकीस आलाय. वर्ग 2च्या जमिनीवरती परस्पर 2025 मध्येच 6 नावं चढवण्यात आलेली आहेत. त्याच्या तक्रारी पण आपल्या प्रशासनाला प्राप्त आहेत. तर अशा नावं चढवण्याचे प्रकार इतर तहसीलमध्ये किंवा इतर सातबाऱ्यावर सुद्धा होऊ शकतात. तर या अनुषंगाने काही आपण पावले नाही, क्लास 2 ते क्लास 1 करण्याचा जो नियम आहे तो नियम स्पष्टपणे SOP आहे. ते SOPच्या बाहेर काही करता येत नाही. म्हणूनच आता सरकारने पूर्वी काय म्हटलं, जी आपण आधुनिक प्रणाली आणली आहे डॅशबोर्ड, कुठल्या तहसीलदारनी कुठली ऑर्डर आज अर्धनाईक ऑर्डर पास केली इक्विजे कोर्टमध्ये टाकावं लागतं. आता तुम्हाला पुढच्या काळामध्ये हे जे दिसतं तुम्हाला, जेव्हा यांना पॉलिटिकल संरक्षण होतं तेव्हा यांनी सारं करून टाकलं. आता मंत्रालयापासून खालीपर्यंत जर आपण कंप्लीट मॉनिटरिंगवर आणलेलं आहे, तर आता माझा दावा नाही की सारं बदलेल, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो हे प्रशासन पुढच्या 3 वर्षात तुम्हाला बदललेलं दिसेल. पूर्वीचे त्या गटामध्ये समजा 116 गट क्रमांक पूर्वीचे 7 नाव आहेत, त्याच्यावरती 6 नावं 2025 मध्ये हाताने मूळ रेकॉर्ड मध्ये टाकण्यात आलेली आहेत, मूळ दस्तऐवजामध्ये. काय अर्धनाईक केस आहे का किंवा हायकोर्ट ऑर्डर झाली आहे का की कुठली केस झाली ते बघावं लागेल. राहुल गांधी सातत्यानं आरोप करतायत की मतांची चोरी झाली. त्यांनी निवडणूक आयोगाकडे यादी सुद्धा मागवली डिजिटल मतदारांची. निवडणूक आयोग त्यांना का देत नाही आणि त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये डेमो सुद्धा व्हिडिओ दाखवला. आता तुम्ही याचं उत्तर दिलं तर मला म्हणा निवडणूक आयोगाचे तुम्ही वकील आहे का. पण खरं काय, खरं आहे की राहुल गांधी हे मतदाराचा अपमान करतात. जेव्हा त्यांना महाराष्ट्रात 2,50,00,000 मतं मिळाले लोकसभेत, तेव्हा ते खुश झाले. तेव्हाही 7 वाजेपर्यंत मतदान चाललं होतं लोकसभेच्या वेळी. तेव्हाही 7 वाजेपर्यंत बूथ चालू होते. कारण एकदा 6 वाजताच्या आतमध्ये कोणी व्यक्ती आतमध्ये आला तो शेवटच्या मतदानाला वेळ लागतो. तेव्हाही तो काळ आला होता. पण 31 सीट आल्या, 2,50,00,000 मतं मिळाले, आम्हाला कमी मिळाले, त्यांना जास्त मिळाले, तेव्हा कधीच बोलले नाही. आता आम्हाला त्यांच्यापेक्षा विधानसभेत जास्त मतं मिळाले, आम्ही 4 महिने आमचा इमानदारीनं काम केलं, लोकात गेलो, वेगळं. मला हे सांगा, तुमच्या कुठल्या तरी बूथ लेवल एजंटनी त्यांच्या काँग्रेसच्या या मतदार यादीवर जी मतदार यादी प्रसिद्ध होते, त्याला आता ही जी महानगरपालिका निवडणूक आहे तेव्हा मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, त्या मतदार यादीवर एखादं ऑब्जेक्शन आलं, ते ऑब्जेक्शन हिअरिंग घेतलं नाही. या राज्यामध्ये एक तरी ऑब्जेक्शन आहे काँग्रेसचं, जेव्हा मतदार यादी विधानसभेची जाहीर झाली आणि ऑब्जेक्शनसाठी वेळ घेतला होता, तेव्हा ऑब्जेक्शन एक तरी महाराष्ट्रात त्यांनी घेतला आहे का? कुठल्या तरी काँग्रेसच्या बूथ लेवल एजंटनी घेतला आहे का? प्रत्येकाचा बूथ लेवल एजंट आहे, प्रत्येकाला अधिकार आहे बूथ लेवल एजंट नेमाचा, प्रत्येक मतदार यादीच्या मागे.
मग तुम्ही राज्यामध्ये कुठं ऑब्जेक्शन घेतले नाही, कुठं त्या ठिकाणी त्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमचं ऑब्जेक्शन ना मतदार यादीवर आहे ना त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा मताची पेटी सील केली तेव्हा ऑब्जेक्शन नाही आहे. एक तरी काँग्रेसचं ऑब्जेक्शन दाखवा. आणि आता निवडणूक हारले, 51.78% मतं घेऊन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सरकार आलं, अजित पवार सरकार आलं आणि आत्ता ते म्हणतात आहे काही कारण नाही आहे. त्यांनी किमान लोकशाहीमध्ये मतदारांच्या केलेल्या मताचा मान केला पाहिजे. ते मतदारांना अवैध ठरवून मतदाराचा अपमान करतात आहे आणि असा जर अपमान मतदाराचा होत राहील तर पुढच्या काळात त्यांना जे आत्ता भेटले ते भेटणार नाही. कारण मतदारांना संशयाच्या भोवऱ्यात उभं करणे, मतदाराने केलेल्या प्रक्रियेवर आक्षेप घेणे आणि जेव्हा वेळ होती तेव्हा आक्षेप न घेणे, आता मतदान झालं आक्षेप घेणे, हे या ठिकाणी कुठल्याही संविधानात नाही, कुठल्याही लोकशाहीच्या नियमात नाही. निवडणूक आयोगाने त्यांना खूप उत्तर दिले आहे. हे नुसते आता पुढची जे बिहारची निवडणूक आहे ना आणि येणारी हे जे स्थानिक स्वराज्य संस्था सुपडा साहेब होणार आहे त्यांनाही माहिती आहे. इकडून तिकडे संग्राम जगताप निघून गेले, अनंतराव चोपटे निघून गेले, या ठिकाणी सुरेश वरपुडकर निघून गेले परभणीतनं. काँग्रेसवाले आले म्हणतात, काँग्रेसवाले. मी तेच सांगतोय त्यांना आता काँग्रेसला भीती वाटायला लागली आहे की राहुल गांधीला या देशाची नसच पकडता येत नाही. त्यामुळं राहुल गांधी हे कुठल्या ना कुठल्या विषयाला भरकटवून आपल्या कार्यकर्ते आपली पार्टी टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ते कॉन्फिडन्स देत आहे. आपण जे हरलो ना ते मतामध्ये गडबड झाली म्हणून हरलो, आपण जे हरलो ना ते मतदार यादीत गडबड झाली म्हणून हरलो आहे. म्हणून तुम्ही शांत राहा, जाऊ नका. आपले लोक आपल्याच बाजूने अजूनही आहे, त्यांना माहितीच नाही जनता चालली गेली हातून. त्यामुळं राहुल गांधीचं स्टेटमेंट हे अत्यंत बालिश आहे. म्हणजे मी राहुल गांधीसारखा बालिश व्यक्तीच बघितला नाही जीवनामध्ये, एवढा बालिश व्यक्ती आहे. त्यामुळं मला वाटतं या विषयावर काही जास्त बोलणे मत निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं आहे. आणि तुम्हाला सांगतो पुढच्या हे जे चालू आहे ना राहुल गांधीचा, याचा तुम्हाला परिणाम दिसतील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. 51%च्या वर मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये महायुतीचे पूर्ण उमेदवार, सर्व नगरपालिका, सर्व जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती या महायुतीच्या निवडून एकही काँग्रेसला जाणार नाही. आणि जर त्यांना आता संधी आहे पुन्हा मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेण्याची, आता मतदार यादी प्रकाशित होणार आहे, तर राहुल गांधीला माझं आव्हान आहे की तुम्ही आता हे मतदार यादी लागणार आहे ना, आता प्रकाशित होणार आहे, याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन टाका आता. म्हणजे पुन्हा हे नाही म्हणलं पाहिजे उद्या की जालन्याचा जो महापौर आहे तो महायुतीचा कसा आला, इथे बोगस मतदान झालं, हे संधी राहणार नाही. माझं आव्हान तुमच्या माध्यमातून त्यांना आहे, पाठवून द्या त्यांना की लवकर ऑब्जेक्शन घेऊन ठेवा आता कलेक्टरकडे की मतदार यादी बोगस झाली आहे. मग ते जालन्याची झाली आहे, अंबडची बोगस केली आहे, नारायण कुचेनी यांनी गडबड केली आहे, आमच्या उलांनी गडबड केली आहे, असं जर आताच टाकून द्या ऑब्जेक्शन. म्हणजे किमान उद्या जर हे उडान जिंकले किंवा हे जिंकले नारायण कुचे तर म्हणता येणार नाही संतोष दानवेला अरे मतदार यादी बोगस होती. त्यांना संधी आहे आता तरी. काही गटबाजी नाही आहे, एकदम खुश आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.